समय खराब तो जिंदगी खराब अशी एक कहावत आहे. मी अमोल आज सोशल वॉचमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. या सगळ्या गोष्टी माझ्यासोबत असणार आहे माझा सहकारी अजिंक्य. सो आम्ही दोघं घेऊन आलो सोशल वॉच हा स्पेशल शो, जिथे तुम्हाला सोशल मीडियावरती ज्या ज्या घडामोडी चालतात त्याच्यावरती आमचं वॉच असतं, आमची टीम त्याच्यावरती लक्ष देऊन असते. अशाच एका विषयावरती आम्ही बोलणार आहोत. ती कॉन्ट्रोवर्सी काय झाली आणि काय नेमकं घडलं आहे समय राणाच्या शोमध्ये, थोडक्यात अजिंक्यकडनं, कारण अजिंक्यनं तो एपिसोडसुद्धा बघितला. अजिंक्य काय सांगशील, काय आहे? समय रैना आपल्याला माहिती आहे खूप फेमस यूट्यूबर आहे, फेमस कॉमेडियन आहे, ज्याची कॉमेडी आजच्या पिढीला खूप आवडते. लोक चवीनं त्याची कॉमेडी बघतात. त्यांनी जो एक जॉनर तयार केला आहे कॉमेडीचा, ज्याला डार्क कॉमेडी पण म्हणता येणार नाही, किंवा त्याचा एक तो वेगळा फॉर्मॅट त्यांनी लोकांसमोर आणला आहे. त्यामध्ये शिव्या आहेत, त्याच्यामध्ये थोडीशी वेगळी वल्गर ज्याला आपण म्हणू शकतो अशा पद्धतीची भाषा आहे, त्या पद्धतीचे जोक्स आहेत. आणि ह्या सगळ्या जॉनरला ही आजची पिढी खूप चवीने बघतीये, त्याचा आनंद घेते. आणि ह्या समय रैनाचा एक शो सध्या यूट्यूबवर फार फेमस आहे, इंडियाज गॉट लेटंट. त्या लेटंटचा एक एपिसोड परवा प्रदर्शित झाला. त्या एपिसोडमध्ये ते शोचा फॉर्मॅट पण एक वेगळा इंटरेस्टिंग विषय आहे की लोक कंटेस्टंट्स त्या शोमध्ये जातात, आपलं टॅलेंट लेटंट जे काय असेल ते 1.5 मिनिटामध्ये ते मांडतात, परफॉर्म करतात. आणि समय रैनासोबत वेगवेगळ्या क्षेत्रातली जी त्याची पॅनल्स मंडळी आहेत ती लोक आणि हे कंटेस्टंट्स यांच्यामध्ये जो एक संवाद होतो, मग त्याच्यातून ट्रोलिंग होतं, त्याच्यातून शिव्या होतात, त्यातून जे काही गप्पा निर्माण होतात, ज्यातून तो कॉन्टेंट तयार होतो. तो कॉन्टेंट ही आजची पिढी चांगल्या पद्धतीनं कन्झ्युम करते. तर परवाच्या शो मध्ये असंच काहीतरी झालं. समय रैना होता, रणवीर अलाहाबादिया जो तो पण एक चांगला फेमस युट्यूबर आहे. त्याच्यानंतर अपूर्वा मखीजा, ती पण युट्यूबर आहे, कंटेंट क्रिएटर आहे. त्याच्यानंतर जसप्रीत सिंग, तो पण कॉमेडियन आहे, आणि आशिष चंचलानी, तो पण युट्यूबर आहे. तर ही अशी सगळी मंडळी जमलेली होती. आणि एका कंटेस्टंटशी गप्पा मारताना त्याचा परफॉर्मन्स झाल्यानंतर रणवीर अलाहाबादिया असं काहीतरी बोलला, त्याचं एक स्टेटमेंट, ज्याच्यामुळे आज सगळ्या सोशल मीडियावर, न्यूज मीडियामध्ये, सामाजिक स्तरावर सगळीकडे रणवीरला शिव्या पडत आहेत. अक्षरशः झोडून काढलेल्या लोकांनी, आग लागलेली इंटरनेटवर. म्हणजे अगदी सोशल मीडियापासून ते महाराष्ट्र सरकार, केंद्र सरकार, महिला आयोग, मानवाधिकार आयोग इथपर्यंत तो विषय गेलाय. म्हणजे एवढं विचित्र, बोल्ड किंवा वल्गर जे काही व्याख्या त्या स्टेटमेंटला लागू पडतात ते काही इथं सांगण्यासारखी ती गोष्ट नाही आहे. तुम्हाला बघायचं असेल तर इंटरनेटवरती सगळीकडे अवेलेबल आहे, तुम्ही बघू शकता. तर अशा पद्धतीचं ते एक स्टेटमेंट होतं. आणि ती कॉमेडी जे कंटेंट क्रिएशनसाठी किंवा विनोद निर्मितीसाठी अशा पद्धतीचं स्टेटमेंट केलं जात आहेत का, आणि लोक त्याला नॉर्मलाइज करतायत का, हा वाद आता ह्या प्रकारामुळे सुरू झालाय. आणि त्यामुळे हा सगळा एक जो आहे सोशल धिंगाणा जो आहे तो सुरू आहे. म्हणून आपण आज सोशल वॉचमध्ये बसलोय. सोशल वॉचमध्ये एक म्हणजे हा शो स्टार्ट करण्याचं कारण पण हेच आहे, तू आणि मी जेव्हा डिस्कस केलेलं, की अशा ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला लोकांसमोर आणायच्या आहेत, ओपनली बोलायचं आहे. रणवीर अलाहाबादिया हा एक पॉडकास्टर आहे. त्याला पॉप्युलॅरिटी वेगळी स्तरावरती आहे. 10 मिलियनचे अगदी 8.5 मिलियनवरती येऊन पोहोचला आहे. तर प्रेक्षक जे आहेत, जे लोक त्याला सबस्क्राईब करतात, कुठेतरी त्यांच्या मानसिकतेवरती परिणाम पडतो. असं वाटत नाही तुला की एक माणूस खूप चांगला आपल्याला ज्ञान देतो आणि दुसरीकडे हा असा बोलतो, लोकांना ते पटत नाही हे दिसतंय आपल्याला. पटकन 2 मिलियन गेले, त्यासाठी त्यांनी 6 वर्ष 8 वर्ष मेहनत केली आहे. तर एक यूट्यूबर म्हणून त्यांनी ते कितपत त्याला ते पटलं किंवा त्याच्या तोंडातून तो शब्द निघाला. 2 दिवसानंतर त्यांनी माफी मागणं हे कुठेतरी लोकांना पटलेलं नाही आहे आणि त्याचा परिणाम दिसतो आहे. सेन्सरशिप आणण्याचा प्रयत्न काहीतरी सुरू आहे. ह्याच्यावरती तुला काय वाटतं की रणवीर अलाहाबादियाचे सबस्क्रिप्शन आता जे लेस होत आहेत, ह्यावरती ॲज अ व्ह्यूवर म्हणून तू काय तुझे? नाही, मुळात हे पर्टिक्युलर त्याच्याबद्दल बोललं पाहिजे आपण. रणवीरचा त्याचा जो काही पॉडकास्ट आहे, त्याच्या पॉडकास्टचा जो जॉनर आहे तो खूप इंटेलेक्च्युअल आहे असं तो दाखवण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे त्याचे जे काही इंटरव्ह्यूज आहेत त्या इंटरव्ह्यूजवर मोठी मोठी माणसं येऊन गेली आहेत, सेलिब्रिटीज येतात, ब्युरोक्रॅट्स येतात, अधिकारी असतात, मंत्री, खासदार, आमदार, अनेक जण त्याच्यामध्ये आलेले आहेत. नोन पर्सनॅलिटीज आहेत, फेमस पर्सनॅलिटीज. त्यांच्याशी तो गप्पा करतो, त्यांच्याशी बोलतो, त्यांच्या आयुष्याविषयी जाणून घेतो, त्यांचं स्ट्रगल, त्यांचं सक्सेस, सगळं काही आहे.
तर त्याचा जो काही ऑडियन्स आहे तो सगळ्या वयोगटातला. राईट. तर त्यांना रणवीरला एका वेगळ्या प्रतिमेतून बघायची सवय आहे. बरोबर. की हा खूप डिसेंट मुलगा आहे, हा चांगला बोलतो, गेस्ट कडून बोलवून घेतो आणि त्यातून आम्हाला काहीतरी मिळतं, अशी एक साधारण इमेज त्याची इंटरनेटवर होती परवापर्यंत. पण आता कसं आहे की रिअल चेहरा म्हणजे सोशल मीडिया रिअल असं म्हणता येणार नाही त्याला. परवापर्यंत ती इमेज होती. तो जेव्हा लेटंटच्या पॅनलवर त्या स्टेजवर जेव्हा तो गेला, तिथे गेल्यानंतर त्याच्या सोबतची जी मंडळी होती, मुळात तर समय रैना जो डावीकडे बसला होता, बरोबर, त्याची इमेज वेगळी आहे. बरोबर. हा त्याच्या पुढे एक सोसो गुड बॉय राईट आहे. अग्री. पण जे पॅनल आहे किंवा तो त्या शोचा जो काही फॉर्मॅट आहे लेटंटचा, त्या फॉर्मॅटमध्ये फिट बसण्यासाठी त्यांनी ते स्टेटमेंट केलं आणि ते स्टेटमेंट अगदी पहिल्यापासून ठरवून केलं होतं की मला ह्या स्टेजवर फिट व्हायचंय. ओके ओके ओके. समय रैनाशी मला कम्पीट करायचंय किंवा मला त्याच्यासारखं ते बनायचंय म्हणून ते स्टेटमेंट होतं. सेम स्टेटमेंट काही वर्षांपूर्वी एका मला वाटतं जॅपनीज का कोरियन शो मध्ये एका पॉडकास्टरने ते यूज केलं होतं. सेम स्टेटमेंट. त्याच्या टीमला ते सांगण्यात आलं, त्यांनी सांगितलं असावं की मला ह्या लोकांसोबत जायचंय, मला ह्यांच्या जॉनरमध्ये घुसायचंय. परवा त्याचा जो अपॉलॉजी व्हिडिओ आला त्यात त्यांनी सांगितलं की कॉमेडी माझा जॉनर नाही. बरोबर. जर आपण आपल्या जॉनरच्या बाहेर जातोय आणि त्या लोकांमध्ये जर फिट बसायचंय तर त्यासाठी ही केलेली धडपड होती आणि ती त्याच्या अंगलट आली. एवढं सोपं हे प्रकार झालेला आहे. नाही पण शिवीगाळ हे काय पहिल्यांदा नाही होतंय. आपण बघितलेत समय राणाचा शो जो आहे तो जास्तीत जास्त थोडं सटायर वेने ते लोक शिव्या वगैरे करत असतात. पण मग शिवीगाळ ही मर्यादा ओलांडली गेलेलीच आहे सोशल मीडियावरती. दुसरा मुद्दा हा की हा रणवीर अलाहाबादिया एक स्टेटमेंट केल्यानंतर ही आग कशी पसरते अचानक. कारण समय राणाचे शो एपिसोड आपण आधी पण पाहिलेले आहेत. हा आल्यामुळेच हे घडतंय की काय. कारण ह्या आधी जर असं कोणी कदाचित केले सुद्धा असतील पण ते पुढे नाही आलेत. पण हा इतका पॉप्युलर असल्यामुळे हा सगळा गोंधळ होतो. हा पॉप्युलर आला, हा पॉप्युलर आहे, तो पण झाला. म्हणजे शिवीगाळ हे काय नवीन नाही. बरोबर. 17-18 एपिसोड जे लेटंट झालेत, एकही त्याच्यातला शो असा नसेल की ज्याच्यामध्ये शिव्या नाहीत किंवा एकही गेस्ट असा नसेल ज्यांनी शिव्या दिल्या नसतील किंवा जे काय असेल. तो फॉर्मॅटच तसा आहे. मुळात काय त्या लोकांनी जे केलं, समय जे करतो किंवा त्याच्या सोबतचे जे पॅनलिस्ट जे करतात, त्यांचा तो जॉनर आहे. त्यांना ते आत्मसात आहे, त्यांच्या ते इनबिल्ट आहे. म्हणजे हेच जर कदाचित समय बोलला असता तर ते तेवढ्या लोकांना ट्रिगर झालं नसतं. कारण तो त्याचा स्वभाव आहे, त्याचा तो पिंड आहे आणि तो इझिली ते बोलून जातो. कधी कधी इनडायरेक्ट असतं, कधी डायरेक्ट असतं, पण त्याचं ट्रिगर नाही होत, त्याच्याशिवाय लागत नाहीत. असं असतं ना की मार लागतो एखाद्याचा नाही लागत. आपल्याला त्याची सवय झालेली आहे. त्याच्या तोंडून जर तो खूप चांगलं बोलायला लागला, एक सलग 3-4 वाक्य बिना शिव्याचं बोललं तर ते कदाचित वेगळं वाटू शकतं. पण त्याच्याशिवाय आपल्याला सवयीच्या झाल्यात ज्या याच्या नाही आहेत. याची इमेज क्लीन बॉय गुड बॉय अशी होती आणि त्याने फक्त आपण ह्या फॉर्मॅटमध्ये बसावं म्हणून ते एक्स्ट्रीम करण्याचा जो त्याचा प्रयत्न होता, म्हणून तिथं तो गणलाय. आता त्या पॅनलमध्ये तो एकटा नव्हता, एक मुलगी सुद्धा होती. म्हणजे शॉकिंग तेच आहे की एक मुलीने पण काहीतरी रील्स वगैरे व्हायरल होत आहेत. ते स्टेटमेंट एका मुलीच्या तोंडून ऐकणं पण कदाचित लोकांना ते पटलेलं नाही आहे. पण ह्या आधी पण असे अनेक गेस्ट आलेले आहेत. भारती सिंगसुद्धा आली होती तिच्या नवऱ्यासोबत, त्याआधी अनेक गेस्ट आलेले आहेत. आता ह्याच्यामध्ये ती मुलगीसुद्धा त्या लपेटात आलेली आहे. आता महिला आयोग असतील किंवा सगळेच त्या विरोधात आहेत. पण इतके दिवस हे लोक कुठे होते, काय ह्या विषयावरती बोलत नव्हते? कारण असे शो चालूच आहेत. तेच सांगतो, 1.5-2 वर्ष झाला हा शो सुरू आहे. 17-18 एपिसोड झालेले आहेत. सगळ्याचे कलेक्टिव्ह काही मिलियन्स मध्ये त्याचे व्ह्यूज असतील. असा कुठला शो नाही की जो मिलियन्स मध्ये नाही गेला. हे इतके दिवस काय करत होते ह्या यंत्रणा, हाही विषय आहे. आणि मुलींचं जे तू म्हणाला, आता अपूर्वाचं जे स्टेटमेंट होतं ते पण तिने ते ठरवून केलंय. बरोबर. म्हणजे तिचं वाक्य जे काही होतं ते पण इंटरनेटवर आहे, तुम्ही सर्च करू शकता. तिचं वाक्य झाल्यानंतर तिने जी शिवी घातली ती नंतर ठरवून टाकलेली आहे त्याच्यामध्ये की ती शिवी द्यायचीच आहे. म्हणजे हा शो आहे तो ह्याच्यामध्ये शिव्या द्यायच्याच आहेत, द्याव्याच लागतात, तरच आपण हिट होऊ शकतो, कनेक्ट होऊ शकतो त्या ऑडियन्सला. तर हा एक गैरसमज जो काही आहे तो त्या पॅनलिस्ट मध्ये झालेला असावा किंवा त्या ऑडियन्सला पण आहे की इथे मला शिव्यात ऐकायला मिळणार आणि म्हणून ते मी बघतो.
आणि ते तयार पण असतात ना, चला तयार म्हणजे तो फॉर्मॅटच आहे ना. मी त्याचा जर ऑडियन्स आहे तर त्या फॉर्मॅटला मी ऍक्सेप्ट केलेलं आहे. त्याच्या शिव्यांसकट, त्याच्या वल्गॅरिटी सकट, त्याच्यामध्ये जी काही अश्लीलता आहे, त्याच्यामध्ये जे काही बोललं जातं, बरोबर, मी बघतोय याचा अर्थ मला ते मान्य आहे म्हणून मी ते बघतोय. बरोबर, आणि म्हणूनच त्याचा ऑडियन्स आहे. तर म्हणून तिन्ही पण, अपूर्वानी पण जे काही स्टेटमेंट केलं, ज्या काही शिव्या दिल्या त्या पण ठरवून दिलेल्या आहेत. मला वाटत नाही की ते त्या स्टेजच्या बाहेर गेल्यानंतर किंवा स्टेजच्या खाली उतरल्यानंतर जेव्हा आपापसात बोलत असतील ते त्या भाषेत बोलतील. नाही, राईट राईट. किंवा त्यांनी जे काही स्टेटमेंट केलं किंवा रणवीरने पण जे केलं असेल तो त्याला डिफेंड करण्यासारखी किंवा त्याची विचार काय म्हणूयात त्याची पातळी किंवा त्याचे विचार करण्याची ती पद्धत नसावी. फक्त त्यांनी ते त्या पिअर प्रेशरमध्ये येऊन ते स्टेटमेंट दिलं. कारण की ह्या ऑडियन्स जो आहे त्यांना तो कनेक्ट झाला पाहिजे, तो झाला पाहिजे, त्यांना ते रिलेटेबल वाटलं पाहिजे. हा इथे आला तर म्हणून. आणि इथे मला वाटत नाही की मुलगा मुलगी असा काही भेद आहे, म्हणजे समांतर आहे सगळ्यांसाठी. शिवाय हा म्हणजे ह्या कॉमेडी जॉनरमध्ये किंवा ह्या क्षेत्रामध्ये किंवा ह्या सगळ्या जो काही ही कॉमेडी मंडळी आहेत सगळ्यात जास्त फेमिनिझम यांच्यामध्येच आहे. राईट. हो, म्हणजे जर एखादी कॉमेडियन मुलगी शिव्या देते तर ती चांगली कॉमिक आहे असा एक साधारण समज आहे. भले त्यात कॉमेडी नसेल पण कॉमेडी नसेल पण आपोआप होऊन जाते. म्हणजे मुलींमध्ये पण ते असं आहे की आता नाही शिवी दिली म्हणजे यस फेमिनिझम, शिवी दिली म्हणजे अजून काहीतरी आहे, 2-4 शब्द वापरायचे, 2-4 बॉडी पार्ट्स काढायचे आणि मग ते व्हायरल होतात, मग बघितलं जातं त्यांना. बाकी कॉन्टेंट काय त्याच्यामध्ये हे कोण बघत नाही. शिव्या दिल्या म्हणजे आपण छान. पण ह्याच्यात काय होतं, कॉमेडियन म्हणतात, हे जे कॉमेडियन आहेत, जे स्टँडअप कॉमेडियन सो कॉल, ते म्हणतात की फ्रीडम ऑफ स्पीच आम्हाला आहे, तो फ्रीडम सरकारने किंवा आधीपासूनच आहे, सगळ्यांना बोलायचा अधिकार आहे. पण हा अधिकार कुठेतरी खूप जास्त झालेला, म्हणजे हा अधिकार नसूच शकतो. तू ओपनली एका ओपन माईकवरती असा शो करतोय जिथं शिवीगाळ करतोय आणि त्याला कॉमेडी हे नाव दिलं जातं. मध्ये एक तुला प्रणित मोरे नावाचा एक यूट्यूबर आहे जो चांगली स्टँडअप कॉमेडी करतो, काही करत हे लोकांनी ठरवायचं असतं, मग तोही त्याच्या शोमध्ये ते वल्गर असतं. तर हे तुला काय वाटतं? आणि स्वतः आता कुठेतरी एक शो केला होता, तिथे त्याला थोडी हाणामारी झाली, नंतर त्यांनी पोलीस चौकीत जरा FIR वगैरे केली त्या लोकांविरोधात. पण नेमकं कारण काही असू शकतं, त्यांनी कुणावरती स्टेटमेंट दिलं असेल म्हणून त्याला ह्या गोष्टींना भोगावं लागतं. किंवा त्यांनी एक मुद्दा उपस्थित केला आहे की फ्रीडम ऑफ स्पीच जो आहे ते प्रत्येकाला अधिकार आहे. पण तुला काय वाटतं की ह्यांनी ह्या मर्यादा ओलांडलेला लोकांना आवडत आहेत? ॲज अ कॉमेडियन म्हणून लोकांनी शिवीगाळी देणाऱ्यालाच कॉमेडियन मानायचं आहे पुढे? ते आता ज्याने त्यांनी ठरवायचं आहे. फ्रीडम ऑफ स्पीचचं आपण म्हणतोय तर त्या फ्रीडम ऑफ स्पीच सोबत त्या जसा तो अधिकार आहे तसंच ते जपण्याचं कर्तव्य सुद्धा आपल्यावर आहे, ती जबाबदारी सुद्धा आपली आहे. त्यामुळे ते आता व्यक्तिगणिक ते बदलत जाणार त्याची व्याख्या की मला माझ्या मर्यादा माहीत पाहिजेत. जरी मला तो अधिकार आहे बोलण्याचा, पण मी कुठपर्यंत बोलायचं आणि किती बोलायचं याची जबाबदारी सुद्धा माझीच आहे, त्याची मर्यादाही मलाच माहिती असायला हवी. पण आता झालंय असं की फ्रीडम ऑफ स्पीचच्या नावाखाली काहीही दळण दळायचं आणि लोकांनी ते मान्य करायचं असा एक साधारण तो समज झाला. काल जेव्हा हे प्रकरण झालं तेव्हा मुख्यमंत्री फडणवीसांना प्रश्न विचारला गेला की असा हा विषय आहे. त्यांचं वाक्य खूप छान होतं की अश्लीलता की भी एक मर्यादा होती. राईट, बरोबर. अश्लीलता तुम्ही पसरवत आहात किंवा जे काही तुमच्या बोलण्यातून वागण्यातून जी प्रतीत होतीये, जी समाजासमोर जाते, तर आपल्यालाही त्याची मर्यादा माहीत असायला हवी की त्याचे परिणाम काय होणार आहेत. म्हणजे आपण बोलत सुटतोय आणि आम्हाला काय, आम्ही कॉमेडियन आहोत आणि आम्ही विनोद निर्मिती करतोय, आमचा तसा हेतू नाहीये, असं जरी असलं तरी त्याचे परिणाम काय होतात याची जबाबदारी पण कोणीतरी घ्यायला हवी. बरोबर. आणि ती मला वाटतं ते प्रत्येक कंटेंट क्रिएटरची जबाबदारी आहे. जर आपण हा शो करतोय याचे काय परिणाम होऊ शकतात हा शो अप झाल्यानंतर, त्याची जबाबदारी सुद्धा आपलीच आहे. राईट. तर ती जबाबदारी जपणं मला वाटतं प्रत्येकाचं काम आहे. आता वेस्टर्न मधले जे शोज होते ते इंडियनमध्ये आले, हिंदीमध्ये आले, मराठीत सुद्धा हा ट्रेंड आता आलाय. जो समय राणाचा शो आहे असाच कॉपी करण्यात 1-2 ठिकाणी चाललाय. तर मराठी किंवा सगळेच लोक जे जेन्झीज आहेत, आजकालची पिढी किंवा मिलेनियर्स असतील, ते ॲक्सेप्ट पण करतात, त्यांना ते वाटते कॉमेडी आहे. पण काय वाटतं तुला की कितपत मराठीमध्ये ही लोकांनी आपली संस्कृती सोडून ह्याला जोडलं पाहिजे किंवा जोडले जात आहेत? आपणही बघत असतो असे शोज,
पण कितपत हे शोज चालतील किंवा ह्यानंतर काय या शोजना तेवढा वाव मिळेल का? कारण ही मोठी कॉन्ट्रोवर्सी झाली समय राणेच्या शोनंतर. का मराठीत पण हा परिणाम दिसेल तुला? बघा, तर मराठी ही भाषा एवढी फ्लेक्झिबल आहे, आपण त्याला म्हणतो की मराठीत प्रत्येक शब्दाचे, प्रत्येक वाक्याचे अनेक अर्थ निघू शकतात. म्हणजे दादा कोंडकेंसारखं एक ग्रेट उदाहरण आपल्या समोर आहे. आपण ज्या संस्कृतीच्या गप्पा करतो, तू उल्लेख केला की संस्कृती हा शब्द वापरलात, तर असं होऊ शकत नाही. संस्कृती म्हणजे हे असंच असलं पाहिजे आणि ही प्रमाण भाषा आणि मग त्या भाषेच्या पलीकडे बोललं नाही पाहिजे, असं होऊ शकत नाही. ही मराठी भाषा, मराठीतले शब्द, मराठीच्या शब्दांचे अर्थ हा एक खूप वेगळा विषय. आता हिंदीमध्ये शिव्या किंवा ते कॉमेडियन, ते जॉनर हा मराठीत येत आहे, त्याला सुद्धा त्या पद्धतीनं बघितलं जातंय किंवा प्रेझेंट केलं जात आहे. हा खरं तर एक चर्चेचा विषय असू शकतो. पण मला वाटतं जर ऑडियन्सची ती डिमांड आहे, मी मराठी प्रेक्षक म्हणून जर मी समय रैना आणि त्याचा सोबतीनं किंवा हिंदी कॉमेडी मी बघतोय, तर तसाच जर मला माझ्या भाषेत मिळत असेल तो वाय नॉट, तोच मग वाय नॉट. तो फ्लेवर जर मला माझ्या भाषेत मिळतोय तर तो मला कन्झ्युम करायला हरकत नाही. जो चलता है वो बिकता है, तो आहे. पण त्याच्यासोबत त्या क्वालिटीचा दर्जा किती आहे किंवा त्या कॉमेडीचा दर्जा किती आहे, त्या कॉमेडीतून काय सांगण्याचा प्रयत्न होतोय, त्यात खरंच कॉमेडी आहे त्या कॉन्टेंटमध्ये की फक्त शिव्या दिल्या जात आहेत, ते पण ठरवायला पाहिजे. म्हणजे फक्त कॉमेडी करायची आहे, कॉन्टेंट तयार करायचं आहे म्हणून शिव्या दिल्या आहेत, की त्याची गरज आहे म्हणून शिव्या त्याच्यामध्ये वरती मसाल्यासारख्या ऍड केल्यात, पंचेस सारखं. तर हा पण एक विषय आहे. मुळात काय, शिव्या हे काही आज दिल्या जात आहेत किंवा समय रैना 2 वर्षापासून देतोय आणि रणवीर जो काही बोललाय हे काही आज झालेलं नाहीये. बरोबर, हे अनेक वर्षांचं आहे. शिव्या हा आपल्या समाज मनाचा तो एक अविभाज्य भाग आहे. म्हणजे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्याही मनात दिवसभरामध्ये इतरांना देण्यासाठी खूप शिव्या येत असतील. फक्त आपण त्या बऱ्याचदा देतो, बऱ्याचदा देत नाही. तर मग आपण जर शिव्या दिल्या तर आपण पण मग समय रैना आहोत का? हा बरोबर पॉईंट तू बोलस. आता ह्या शिव्यांवरनं एक आहे की अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत की कुठेतरी सेन्सरशिप आणली पाहिजे. तुम्ही स्टँडअप किंवा अशा ओपनली कॅमेरासमोर शिव्या नाही दिल्या पाहिजे, असं काहीतरी आता आणतील सुद्धा, नियम, रूल्स, रेग्युलेशन येतील सुद्धा, संविधानात सुद्धा नोंद घेऊ शकते. किंवा जे प्लॅटफॉर्म्स आहेत, यूट्यूबसारखे, इंस्टाग्रामसारखे, त्या ठिकाणी जर त्यांनी असं केलं तर व्हिडिओ वगैरे डिलीट होऊ शकतात, असं काहीतरी येऊ शकेल असं वाटतं. किंवा हे जे सेन्सरशिप आहे हे कंट्रोल होऊ शकतं का? काय वाटतं तुला? नाही, हा विषय आता ज्या पद्धतीनं वाढलाय त्याच्यानंतर यूट्यूब इंडियावर एक प्रेशर तयार झाले. कारण सगळ्या इन्स्टिट्यूट्स, म्हणजे मी म्हटलं तसं महाराष्ट्र सरकार, केंद्र सरकार, अनेक राज्यांची सरकारं, ऑटोनॉमस बॉडी, महिला आयोग, मानव अधिकार आयोग, यांनी ह्या प्रकरणाची दखल घेतलेली आहे. आणि भले तुमचं फ्रीडम ऑफ स्पीच असेल पण त्याची एक मर्यादा असावी, असा एक सगळ्यांचा आता ती एक चर्चा सुरू झालेली आहे. त्यामुळे कदाचित भविष्यात यूट्यूब इंडियाकडून काही पावलं उचलली जाऊ शकतील आणि काही प्रमाणात सेन्सॉरशिप यावर येईल. पण ती सेन्सॉरशिप कशी असेल आणि त्याचा खरंच फायदा होईल का किंवा त्यातून काय प्रोडक्ट बाहेर पडेल, हा एक मला वाटतं चर्चेचा विषय असेल पुढे. असे शो बंद झाले किंवा ह्या सगळ्या गोष्टी ज्या बंद झाल्यानंतर ही घाण साफ होईल का वाटतं तुला? नाही, फक्त शो बंद करून हे होईल असं मला वाटत नाही. म्हणजे इंटरनेट हा खूप व्यापक आणि खूप मोठा विषय. म्हणजे फक्त तो समय रैना किंवा लेटंट आणि हे 2-4 कॉमेडियन आणि त्यांनी घातलेल्या शिवाय एवढ्या पुरता मर्यादित नाहीये. किंवा ही घाण ज्याला आपण म्हणतोय सो कॉल्ड कॉमेडी, सो कॉल्ड ह्याची ही घाण एवढ्या पुरती नाहीये. तुम्ही समय रैनावर कारवाई कराल, त्याचा शो बंद कराल, तो परफॉर्म करायला जाईल तिथे, त्याचा लाईव्ह शो लोक बंद पाडतील, सगळं ठीक आहे. पण यामुळे हे सगळंच थांबेल असं नाहीये. हा एक प्लॅटफॉर्म झाला जो लोकांना माहिती आहे, जो ऑफिशियल आहे, त्याचं ऑफिसच आहे, सगळ्या गोष्टी आहेत, त्याला आपण संपर्क साधू शकतो. यूट्यूब अनेकदा कारवाई पण करतं, त्याचे टर्म्स अँड कंडिशन्स आहेत, पॉलिसीज आहेत, सगळ्या गोष्टी आहेत. पण असाही एक इंटरनेटवरचा कॉन्टेंट आहे की ज्याच्यावर कोणाचंच रूल्स अँड रेग्युलेशन नाही आहेत, कोणाचाच कंट्रोल नाही आहे.
मागच्या काही वर्षामध्ये जेव्हापासून 4G आणि आता 5G येत आहे, भारतामध्ये एक वेगळी सॉफ्ट पॉर्न इंडस्ट्री उभी राहिली आहे. त्यातून मोठ्या प्रमाणात कॉन्टेंट तयार होतो आहे. अडल्ट फिल्म्स, एरोटिका ज्याला म्हटलं जातं आहे, तो एक मोठ्या प्रमाणात होतो आहे. तर मग जर रूल्स अँड रेग्युलेशन्स आणायचे आहेत, ह्या गोष्टी करायच्या आहेत, तर मग इथे पण ते असलं पाहिजे. घाण काही फक्त समय राणांनी नाही तयार केलेली किंवा तो पसरवत नाही आहे, ज्याला आपण म्हणतोय. ही एक सॉफ्ट पॉर्न इंडस्ट्री, एक मोठी इंडस्ट्री उभी झाली आहे. त्यातून अनेक जण ज्यांना मेनस्ट्रीम बॉलिवूड सिनेमा मालिकांमध्ये ब्रेक मिळत नाहीत, असे अनेक अभिनेत्री, अभिनेते म्हणा, ॲक्टर्स अशा फिल्म्समध्ये काम करत आहेत. त्यांच्यासाठीचा प्रोडक्शन सेटअप, कॅमेरा, एडिट, बाकीच्या सगळ्या गोष्टी. तर हा पण एक आहे. मग फक्त ह्या समय रैनावर कारवाई करून, रणवीरवर कारवाई करून किंवा हे 2-4 शो बंद पाडून हे होणार नाही आहे. जर इंटरनेटवरची घाणच काढायची आहे तर मग ती सगळी मुळासकट काढावं लागेल. तर कुठेतरी काहीतरी होऊ शकेल. म्हणजे फक्त कल्प्रिट हा एकच नाही आहे. बरोबर, अनेक आहेत. एक समय गेला तर दुसरा येईल. म्हणजे काही वर्षांपूर्वी AIB आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे आपल्या जनरेशनचा तो ज्यांनी पहिल्यांदा शिव्या ऐकल्या होत्या. म्हणजे तो कॉन्टेंटमध्ये किंवा कॉमेडीच्या ह्या जॉनरमध्ये आपण जे आता कट्ट्यावर बोलतो ते मला ऑनस्क्रीन जर बघायला मिळत आहे तर मी त्याला रिलेट करतो. ते AIBने आणलं. म्हणजे AIBच्या सगळे कॉमिक्स असतील, त्याचे व्हिडिओज असतील, आपण जर बघितले, आणि काळाच्या पुढे होते. म्हणजे आता 10 वर्ष झाले असतील. तर त्यावेळेस तो ह्या लेवलची कॉमेडी ती मंडळी करत होती. आणि AIBचा जो एक गाजलेला रोस्ट शो होता, ज्याच्यामुळे प्रचंड कॉन्ट्रोवर्सी झाली, करण जोहर, ही सगळी मंडळी, तर तो पण एक काय म्हणतो, तो एक बेंचमार्क होता किंवा तो एक माइलस्टोन होता. तिथून ते सगळं बिघडलं. म्हणजे तो एंड पॉईंट होता त्या गोष्टीचा. तर प्रत्येक गोष्टीला, ह्या कॉन्टेंटला एक एंड पॉईंट आहे. कदाचित समय राहण्यासाठी हा असू शकेल, पण हे काही आज होत नाहीये आणि हे काही एकमेव नाहीये. अशा अनेक गोष्टी आहेत. आज समय जाईल, दुसरा कोणीतरी येईल, पण आपल्याला ते एक ठरवायला लागेल की आपल्याला कुठपर्यंत बघायचंय आणि ते प्रेझेंट करणाऱ्यालाही ठरवावं लागेल की मला कुठपर्यंत सांगायचं. तर सोशल वॉचमध्ये आज आपण इथे थांबूयात, पण तुम्हाला तुमच्या कमेंट आम्हाला हव्याच. तुम्हाला काय वाटतं की शिवीगाळी देणं म्हणजे कॉमेडी असतं का? तुम्हाला काय वाटतं की एखाद्याला ट्रोल करणं, रोस्ट करणं म्हणजे कॉमेडी असतं का? किंवा स्वतःला खूप मोठं मांडणं सोशल मीडियावरती येऊन तेच कॉमेडी असतं का? अशा अनेक गोष्टी आहेत. आता रणवीर अलाहाबादिया किंवा समय राणा या टीमसोबत काय होतं, हा एक बेंचमार्क सरकार सेट करते का, तेही पाहावं लागेल. तुम्हाला एकंदरीत काय वाटतं आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा. पाहत राहा सोशल वॉच, श्रेष्ठ महाराष्ट्रावरती.